ची जर्सी देऊन आपला गौरव करण्यात येईल. सूरज सिंग बारुंडा माऊली प्लेयर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. मॅच अतिशय अवघड होती आणि या अवघड असलेल्या मॅच मध्ये लगातार 3 चौकार लगावून मॅचला फिनिश केलं. अशा सूरज सिंगचा गौरव केला जाणार आहे. विनंती करेल सूरज आपण इकडे यायचंय. रुपेश कदम यांच्या शुभ हस्ते ही जर्सी देऊन गौरव करण्यात येईल. रुपेश कदम यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देऊन गौरव केला जातोय. प्लेयर ऑफ द मॅच ची जर्सी सूरजला देऊन गौरव करण्यात येतो रुपेश कदम यांच्या शुभ हस्ते. सूरज रुकना है. पहले तो कैसा लगा इधर खेल करके और जो टीम जीती मतलब आपकी टीम जीती उसमें आपका कंट्रीब्यूशन बहुत ही बड़ा था, तो कैसे फील कर रहे हो फिलहाल? बहुत अच्छा फील कर रहे हैं. हमें बस टीम का जैसे सब खेल रहे हैं, अभी थोड़ा फील्डिंग खराब हुआ था तो उसको बस कॉम्बिनेशन अच्छा करके बस फील्डिंग टाइट करना है और फिर बैटिंग के लिए हम मतलब खेलने के लिए फिर रेडी रहेंगे. बहुत दिन बाद अंडरआर्म खेलने को मिला और उसके बाद साइबा जैसी प्रतियोगिता में आपको खेलने का मौका मिला है, तो टूर्नामेंट के बारे में क्या कहना चाहोगे? टूर्नामेंट तो स्टार्टिंग से जब से हो रहा है तभी से बहुत इसका नाम है और बहुत अच्छा टूर्नामेंट होता है. तो जितने भी यहाँ पे प्लेयर्स खेलते हैं उनको बहुत अच्छा लगता है यहाँ पे खेलने के लिए, तो वैसा सेम फीलिंग मेरी भी है. एक अलग क्वेश्चन, विकेट के बारे में क्या कहना चाहोगे और बॉल किस तरह से ट्रैवल हो रहे हैं एज अ बैटर? ये जो विकेट है वो किसको सपोर्ट ज़्यादा करे? विकेट एक्चुअल में देखेंगे तो बैट्समैन के लिए बहुत अच्छा है, क्योंकि खेलने तो जहाँ पे हम शॉट मार रहे हैं वहाँ पे बॉल जा रहा है, तो मतलब जिस स्ट्रोक से हम मारने चाह रहे हैं तो उसी स्ट्रोक से बॉल भी जा रहा है, ट्रैवल कर रहा है. ढेर सारी शुभकामना आपको नेक्स्ट मैच के लिए. हा होता प्लेयर ऑफ द मॅच सूरज सिंग. नेक्स्ट मॅचला सुरुवात होते आणि नेक्स्ट मॅचची सुरुवात होत असताना मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल कोपरी गावातील एक गोड आवाज अपकमिंग कॉमेंटेटर धनंजय पाटील यांचा. वेलकम धनु. हाल टेस्ट वेलकम, स्वागत असेल सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक या सर्वांचं सायबा प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी माजी नगरसेवक आदरणीय प्रफुल्लजी साने साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं सायबा क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून हे दमदार आणि असरदार आयोजन आज या मैदानावरती केले गेले आहेत. महत्त्वाचे 2 संघ आहेत, मीम बॉईज आणि आई एकवीरा नारंगीचा संघ आहेत. त्यामध्ये ही महत्त्वाची लढत सध्या सुरू आहे. पुण्याला मी सायबा क्रिकेट क्लबचं मनापासून आभार व्यक्त करतोय. या मंचावरती समालोचन करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत. थँक्यू सो मच. भरत मोरे सर आपला मनापासून आभार असणार आहेत. मृदुलजी मेहर यांना आपण ऐकलात, कौस्तुभजी यांचा देखील आपण आवाज ऐकलात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती आपण पाहत आहेत, सिंगल तिथे मात्र कंप्लीट होत आहेत आणि धावफलकावरती आपण धाबा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 4 धाबा. गोलंदाज मैदानावरती रेडी मिस्टर हितेश एक महत्त्वाचा खेळाडू आहे, तो सध्या मैदानावरती गोलंदाजी करतोय. या षटकातील बॉल क्रमांक 2 ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला गेला आहे. पाठीमागच्या दिशेने मात्र जिथे एक धाव आपण पाहू शकतायत. 3 अंपायर्स मैदानावरती चांगलं काम करतात. एका बाजूला आपण पाहिलं तर अजित निकम सर जे स्ट्रायकर अंपायर आहेत, परशुरामजी पाटील गंभीर सर आमचे जवळीक मित्र आहेत सध्या पंचांच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी होत आहेत. या षटकातील बॉल क्रमांक 3 प्रसादजी गावड आहेत. हे 3 अंपायर्स आपण सध्या मैदानावरती पाहू शकतायत. एक धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 6 धावा. पाटील नेटवर्कची टीम सध्या चांगलं काम करतात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज मैदानावरती हितेश. या षटकातील आतापर्यंत आपण विचार केला तर बॉल फेकून झाल्यात मैदानावरती 3 महत्त्वाचं षटक असणार आहेत. सेकंड ओव्हर सोडून दिलाय, बाकीचं काम तिथून आपण पहिला पंचांमध्ये टाकलं, तिथून मात्र संधी आहे. धावचीच्या स्वरूपानं बाद होईल का, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आणि व्हाईट बॉलवरती आपण पाहिलं तर खेळाडू धावचीच्या स्वरूपानं रनआउटच्या स्वरूपानं बाद गॉन. तसेच मंचावरती आई भावनी ट्रॉफी हाऊसचे ओनर आदरणीय राकेश पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल राकेश पाटील यांना की आपण स्थानापन्न आणि नाही त्यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यामुळे आपलं सहर्ष स्वागत SPL सीझन 5 च्या वतीनं राकेश पाटील आई भवानी ट्रॉफी हाऊस मारंबळपाडा यांचं शुभ आगमन. आगतम
स्वागतम सुस्वागतम. न्यू बॅटर आतिफ मैदानावरती दाखल होत आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा रेडी. फटका खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला गेला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती बॉलला स्टॉप केले गेले आहेत. चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं काय आहे तर क्षेत्ररक्षण. आणि अंडरआर्म क्रिकेट ज्यावेळी तुम्ही बॉक्स क्रिकेट खेळतात त्यावेळी बॉक्स क्रिकेटमध्ये तुमच्या सर्वाधिक महत्त्वाच्या गोष्टी असतात. फिल्डिंगचा दर्जा तुमचा चांगला असणं खूप गरजेचं आहे. तो दाखवण्याचा प्रयत्न सध्या नारंगीचा संघ आहे जो आई एकविरेचा संघ करतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्यात चेंडूला मात्र खेळले गेले आहेत. क्षेत्ररक्षक तिथून आपण पाहिलं तर हरीश या चेंडूला मात्र फील्ड करतायत. एक धाव येतात, एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली. लास्ट बॉल या ओव्हरचा असणाऱ्या धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 9 धावा, 9 रन ऑन दी बोर्ड्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्यात चेंडूला मात्र खेळले गेले आहेत. 2 षटकांचा खेळ आहे तो 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपन्न होतोय. आणि पहिल्या 2 षटकानंतर मीम बॉईज संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या 10 धावा, 2 गडी बाद आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. एक डीजे कडे आपण जाऊया, डीजेचं सुपरहिट सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे जुदनी सुकाची माऊली, गुदनी सुकाची माऊली, जुदनी सुकाची माऊली, जुदनी सुकाची माऊली, जुदनी सुकाची माऊली, गो जुदनी सुकाची माऊली, जुदनी सुकाची माऊली, गो जुदनी सुकाची माऊली, जुदनी गरिबांची साऊ. पहिला 2 षटकांचा खेळ पाहिला तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा बनवल्या गेल्यात त्या मात्र 10 धावा. 5ची सरासरी मैदानावरती मेंटेन केली गेल्यात आणि 5च्या सरासरीनं धावसंख्या 10 धावा आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहेत. उत्तरार्धात मैदानावरती काय घडेल हे पाहण्यासारखं असेल, परंतु पंचाने सांगितलंय पॉवर प्ले मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3rd ओव्हरमध्ये पॉवर प्ले मैदानावरती घेतला गेलाय. आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये मैदानावरती करायची आहे पॉवरफुल बॅटिंग होईल की पॉवरफुल क्षेत्ररक्षकाच्या रचनेमध्ये गोलंदाज पुन्हा त्या मैदानावरती कमबॅक करतील हे पाहण्यासारखं असणार आहेत. सर्व काही गोष्टी आहेत. अगदी अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप सध्या आपण मैदानावरती पाहत आहेत. सायबा प्रीमियर लीग. चांगला बॉल आहे, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्या चेंडूला मात्र स्टिअर केले गेले आहेत. 1 धाव पाहायला मिळत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 11 धावा. भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी नेहमीच घेतली जात आहेत. सायबा प्रीमियर लीगचं आयोजन आपण पाहिलं तर नंबर 1चं आयोजन मात्र नेहमीच असतं आणि या विरारच्या मैदानावरती तर आयोजनाची असलेली स्पर्धा. पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, हलक्या चेंडूला मात्र फक्त ड्राईव्ह केले गेले आहेत. 1 धाव पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 12 धावा. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटचा पहिला सी सांगतो कंट्रोल, क्रिकेटचा पहिला सी सांगतो चॅलेंज तुम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि कंट्रोल नियंत्रणामध्ये जर तुम्ही क्रिकेट खेळाल तर क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी यशस्वी व्हाल. ते मैदानामध्ये दाखवलं जाईल का आपण आता पाहूयात. बॅकफुटला जाऊन पुन्हा हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातो पंचांच्या बाजूने. 1 धाव मात्र पाहायला मिळतात. डिक्लेरेशन झोन आहेत त्या डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. धावफलकावरती धावा ऍड होत आहेत आणि जाऊन पोहोचतात ते मात्र 13 धावा. वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन नवनिर्वाचित सदस्य हबीब शेख यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हबीब शेख, आपणास विनंती आपण मंचावरती विराजमान व्हायचंय. सुपारा स्पोर्ट्सचे ओनर आणि तसेच वसई बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित मेंबर आहेत. हबीब यांना विनंती आहे की आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत SPL सीझन 5च्या वतीनं. चांगला फटका खेळला परंतु तेवढ्याच दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवण्यात असताना सध्या आपण पाहू शकता धावफलकावरती धावा मात्र लगावले गेले आहेत. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 15 धावा. 1 to go. पंचांच्या माध्यमातून इशारा दिला गेला. शेवटचा बॉल, 3रं षटक मैदानावरती. बॅकफुटला जाऊन पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्यात चेंडूला मात्र सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. पहिला 3 षटकांचा खेळ तर पहिला 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 3 षटकानंतर मीम बॉईज संघाची धावसंख्या आहेत 16 धावा, 2 गडी बाद. जाऊया डीजेकडे, ऐकूयात एक संगीत आणि येऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेने, शेवटच्या षटकाच्या दिशेने. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी माफ आपण पाहिलं तर रणजित पाटील एक गोड नेतृत्व म्हणून आपण नेहमीच व्यक्तिमत्वाला पाहिलेलं, समाजसेवक म्हणून देखील आपण नेहमीच पाहिलेलं ते रणजितजी पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खरं तर आपण पाहिलं तर आई एकविरा नारंगी संघाचे एक प्रमुख खेळाडू म्हणून देखील आपण सध्याच्या घडीला पाहत आहेत.
तेच रणजनजी पाटील मैदानावरती पुन्हा पाहायला मिळत आहेत. चौथं आणि अंतिम षटक हे मैदानावरती फेकणार आहेत. परंतु आतापर्यंत आपण एक गोष्ट जर संपूर्ण स्कोर कार्ड वरती लक्ष टाकलीत, एक पण बाउंड्री आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालेली नाही. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ बॅटने खेळला गेला, क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू सीमारेषेच्या पार, पंचांचा सिग्नल, मिळता धावा 4, चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकात ठोकलाय. सुरुवात झाल्या मैदानावरती 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फटका फसला गेलाय. फलंदाज बाद होत आहेत. धक्का लागलाय महत्वाच्या श्रेणी. आणखीन एका विकेटचं पतन. 20 धाव्यांवरती तिसरा खेळाडू बॅक टू दी पवेलियन गॉन. धावा धावफलकावरती 20 रन ऑन दी बोर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज मैदानावरती रेडी. फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला फटका खेळला, धावचीची संधी असू शकते, परंतु तिथून मात्र मिस केलंय. एक धाव पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात 20. तिथून पंचाने मात्र सांगितलं यस, या बॉलवरती धाव नसणार आहेत. डॉट बॉलची समाप्ती मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र रोखली जाईल. आता ती मात्र जवळपास आपण पाहिलं तर 20 धावेवरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं पंचांच्या माध्यमातून काम सध्या करतायत. फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू होता, तिथून मात्र क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल, परंतु एक धाव मात्र पूर्ण होत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र जवळपास आपण पाहिलं 21 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, मेहनत करावी लागेल. क्लीन बोर्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅटर आउट होत आहेत आणि दांडी गुल करत असताना फलंदाज तंबूच्या दिशेने. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर संघाची मात्र धावसंख्या लगावली गेल्या 21 धावा. बॅकफुटला जाऊन मात्र पंच करण्याचा प्रयत्न, बॉल जातात डिक्लेरेशन झोन मध्ये, जिथे आपण पाहिलं तर 1 धावा असणार आहेत. धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात. बरोबर इथून आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ आहे, तो 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावा धावफलकावरती 22 धावा 22 ऑन दी बोर्ड बनवल्या गेल्यात आणि विजयासाठी 23 धाव्यांचं लक्ष आहेत. ते 23 धाव्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सायबा प्रीमियर लीग सीझन 5 क्रिकेटचं आपण पाहिलं तर दैदिप्यमान सोहळा आज या मात्र सायबा क्रिकेट क्लबच्या मात्र मैदानावरती आपण पाहू शकतायत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या दिशेने. डीजे वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक, खेळाडू, प्रेक्षक सर्वांचं सायबा प्रीमियर लीग सीझन 5 च्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला मिळतात. आदरणीय व्यक्तिमत्व माझे नगरसेवक आदरणीय प्रफुल्लजी साने साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण पाहिलं तर स्पर्धेचं आयोजन आदरणीय दत्तात्रेयजी साने साहेबांना आपण यापूर्वी पाहिलं. आदरणीय कुणालजी साने साहेब
त्यानंतर कोरे मामा आणि या विभागातील आपण पाहिलं तर नगरसेविका म्हणून आपण ज्यांना पाहिलं तर ममता सुमन मॅडम यांना देखील आपण या ठिकाणी पाहिलं आणि बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे आयोजन केले गेले ज्यामध्ये ऋषिदादा असतील, प्रदोजी असतील, त्यानंतर समाधानजी आणि एंटायर टीम आमचे मित्र जयेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून चांगलं आयोजन सध्याच्या घडीला सायबा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मात्र केले गेले आहेत. मॅचला सुरुवात पहिला बॉल ड्राईव्ह केलाय तिथून मात्र क्षेत्ररक्षक आहेत बॉलला थांबवलं आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्त्व होतं तुमची फिल्डिंगची दर्जा. बॉलला थांबवावं तुम्हाला लागतं मैदानावरती आणि ते मात्र बॉलला थांबवलं गेलं. एक धाव आली, एका धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 धाव. टार्गेट मैदानामध्ये आपण पाहिलं तर 23 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं आहे. ते आई एकविरा नारंगी संघासमोर स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहता त्या बॉलला अडवलं गेलं आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रयत्न करायचे आहेत, मेहनत करायच्या मैदानावरती. 2 बॅटर आपण पाहिलं एका बाजूला पाहिलं तर चेतन सध्या स्ट्राईक इनवरती आहेत. कशा प्रकारे खेळ करतील हे देखील खूप गरजेचं आहे. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. बॅकफुटला जाऊन मात्र ड्राईव्ह केलाय. हलक्यात आणि सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोन मध्ये पंच सांगतायत बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिले 3 चेंडू फेकून दिलेत. पहिले 3 चेंडूनंतर धावसंख्या आहेत 2 धावा. प्रयत्न करायचे आहेत, मेहनत करायचे आहेत. वेळोप्रसंगी तुम्हाला मोठा फटका देखील मैदानावरती खायचा आहे आणि संपूर्ण अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक गोष्ट आपण पाहिली तर प्लॅनिंग ही तुमची खूप महत्त्वाची आहे. वेळोप्रसंगी तुम्हाला मोठा फटका खायचा आहे. ह्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती जाणायच्या आहेत आणि तो प्रयत्न सध्या आई एकविरा नारंगीचा संघ करतोय. पुढला गेले हलक्यात मात्र चेंडूला खेळायचा प्रयत्न. चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातो जिथे डिक्लेरेशन झोन आहेत. 1 धाव येत आहेत. शेवटच्या अंतिम 2 बॉल अजूनही मैदानावरती शेष आहेत. 4 बॉलचा खेळ संपला गेला. 4 बॉल नंतर धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. 5वा बॉल. फटका खेळण्याचा प्रयत्न. सुंदर असा फटका परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं पाहायला मिळालं. बॉलला थांबवलं गेलंय. तिथून मात्र पंच अजित निकम सरांनी मात्र रेफर केलाय. यस, थर्ड अंपायरकडे रेफर आहेत त्यामुळे आता थर्ड अंपायर इथे बिझी होणार आहेत. पहा सर्व गोष्टींची शहानिशा केली जातात तिथे. ऍक्शन रिप्ले मात्र सध्या आपण पाहू शकतायत. थर्ड अंपायरकडे रेफर केले गेले आहेत. स्क्रीनवरती मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत. बॉल तिथून पायावरती येऊन तिथून मात्र चेंडू कॅरी केलाय का ह्या 2 गोष्टीची मात्र दखल घेतली जात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तिथून क्रुशियल मोमेंट असू शकतोय. भरपूर काही गोष्टी आहेत आणि अंपायर सिग्नल आपण पाहिलं तर फलंदाज OUT यानी की गॉन. महत्वाचा धक्का लागलाय टीम आई एकविरा नारंगी संघाला. फलंदाज बाद गॉन. नवीन बॅटर आपण पाहिलं तर हितेन मैदानावरती दाखल होत आहेत. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचतात 3 धाबा. यस, अंपायर रेडी आहेत. शेवटचा बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केला बॉलला. 1 धाव मात्र पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानावरती संपन्न होतं. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत. अवघ्या 4 धावा मात्र पाहायला मिळतात. पाठलाग मैदानावरती करायचा आहे तो जवळपास 23 धावांचा. येणारे बॉल आहेत मैदानावरती 18 आणि 18 बॉलमध्ये 19 धावांचं लक्ष असणार आहेत. 18 बॉलमध्ये 19 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. आई भवानी ट्रॉफी हाऊसचे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण पाहिलेलं आहे. परंतु पंचाने मात्र सांगितलंय पॉवर प्ले. दुसऱ्या षटकामध्ये मैदानावरती पॉवर प्ले घेतला गेलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता पॉवरफुल बॅटिंग की पॉवरफुल गोलंदाजी हे मैदानावरती आपण पाहणार आहोत. साजिद मैदानावरती गोलंदाजी मागवर दाखल होत आहेत. राकेशजी पाटील आपलं स्वागत आहे. आई भवानी ट्रॉफी हाऊस आपण पाहतात. विशाल पाटील आणि राकेश पाटील यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलेले आहेत. ते सध्या आपल्या व्यासपीठावरती आहेत. टाइम खूप महत्वाचा आहे. सध्या वेळ आहे ते वेळ देखील खूप महत्वाचे आहेत. 18 बॉलचा खेळ आहेत. 18 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. वेळ पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे विनंती आहे दोन्ही संघांना प्लीज टाइम आपण जास्तीत जास्त स्पेंड नाही करणार आहात. 18 चेंडूचा खेळ आहेत.
जितूबाई यांचं आगमन झालं. जितूबाई वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. 18 बॉलचा खेळ आहे. 18 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. मॅच आता रंगेल. पहिला बॉल वाईट बॉल. अजित निकम सर आमच्या दिशेने वळायला 2 हात फैलावतात, एक्सरसाइज करतायत आणि सांगतात हा बॉल आहे वाईट. 18 बॉल मध्ये 18 धावांची गरज. बॉल टू बॉल इक्वेशन. स्कोर मैदानावरती सध्या आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा ड्राईव्ह केला गेलाय. एक धाव मात्र पाहायला मिळत आहेत. सिंगल डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहेत. पुन्हा 17 चेंडूचा खेळ असेल. 17 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. अनेक जण युट्यूबला सध्या या मॅचचा आनंद घेत आहेत. या मैदानावरती देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्या आहेत. पहिल्या दिवसामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असेल, मग येणाऱ्या फायनलच्या दिवशी यापेक्षाही दुप्पट असेल. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्या तर चेंडूला मात्र सिंगल ढकलण्याचा प्रयत्न होतोय. क्रिकेटचा रूल्स सिंगल डबल तुम्ही ज्यावेळी घ्याल त्यावेळी क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचे असतात. वेळोप्रसंगी तुम्हाला चौकार मैदानावरती खेळायचे आहेत, तोपर्यंत देखील मैदानावरती होणार आहेत. येणारे चेंडू 16. पुण्यात मात्र बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह करतायत, परिस्थिती जाणतायत. दोन्ही बॅटरला माहीत आहेत. मैदानावरती आपण पाहिलं तर एका बाजूला हितेश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हितेन एका बाजूला येतो आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मिस्टर निखिल. परिस्थिती जाणतात, परिस्थितीनुसार खेळ करतायत. बॅकफुटला गेले, ड्राईव्ह केलं, फटका छान प्रकारे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, तिथून फेकी, परंतु एक धाव जी आहे ती वेगाने रनिंग बिटवीन द विकेट्स मात्र मैदानावरती पाहायला मिळाली. आतापर्यंत विचार केला तर या 4 बॉलवरती 4 सिंगल आल्यात. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. सोडून दिलाय पंचांवरती, मात्र बाकी सगळं पंचांवरती टाकलाय. पंच सांगतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड. धावपलक्यावरती धावा वाढल्या गेल्यात. बॅकफुटला जाऊन पुन्हा ड्राईव्ह करतात. धावपलक्यावरती आपण धावा पाहिला तर संघाची जाऊन पोहोचतायत 11 धावा. लास्ट बॉल टू गो, 1 टू गो. पंचाच्या माध्यमातून सध्या इशारा झालाय. गोलंदाज रेडी पुन्हा एकदा मैदानावरती. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह, हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट. क्रिकेटचं मात्र पवित्र मैदानामध्ये दाखवत असताना पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ, तो 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकांचा धावपलक्यावरती धावा आहेत. आई एकविरा नारंगी संघाच्या 12 धावा धावपलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाठलाग करायचा मैदानावरती 23चा. आता इथून समीकरण जर आपण पाटील नेटवर्कच्या सध्या स्क्रीनवरती जर पाहिलं ना, तर येणारे बॉल आहेत मैदानावरती 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी लक्ष असेल 11 धाब्यांचं. मॅच रोमांचक होऊ शकतो. एक चांगलं षटक या मॅच मध्ये गोलंदाजाला नेल आणि तिथून सिंगल मैदानावरती जे आहेत त्या नारंगी संघाला मॅच मध्ये अगदी जवळपास विजयाच्या दिशेने घेऊन जातील. परंतु प्रयत्न करायचे आहेत. मीम बॉईज देखील मैदानावरती प्रयत्न करेल, ते देखील मैदानावरती लढतील. जिंदगी बदलने के लिए लढना पड़ता है और आसान करने के लिए समझना पड़ता है. इथून तुम्हाला लढायचं आहे, लढला तरच जिंकाल. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय सेन्सिबल पुन्हा आपल्याला पाहायला मिळाला स्ट्रोक. एक धाव मात्र घेतली गेली आहेत. समीकरण आता मैदानावरती बनणार आहेत. 11 बॉलचा खेळात 11 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. मनात इच्छा आणि खरेपणा असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. तुमच्या मनात इच्छा आणि खरेपणा असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल आणि तुमच्या आचरणात जर निरंतर असेल तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. आम्ही सर्व काही गोष्टी करून शकतो हे मात्र दाखवण्याचा प्रयत्न होतोय. पंच वळतायत. अजित निकम सर सांगतायत व्हाईट बॉल आहेत आणि व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावपलक्यावरती जाऊन पोहोचतात. टीमची टोटल धावसंख्या 14 धावा. टार्गेट आहे 23. क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट छोटं नाही, कुठलंही टार्गेट मोठंही नाही. प्रयत्न करा, शेवटपर्यंत लढा. म्हणू शकता तुम्ही एकमेकांना की क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही. क्रिकेटचा खेळ बदलतो. आज क्रिकेटचा खेळ पुन्हा मैदानावरती बदलेल का हे प्रेक्षक सध्या पाहतायत, आतुरतेने वाट पाहतायत. गोलंदाज रेडी. फटका खेळलाय सुंदररित्या. चेंडू निघून जाईल सर सीमा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. 4. ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा सुंदर असा फटका खेळला गेला. सरळ चेंडू सीमारेषा पार गेला. 4 धावा आल्या आणि 4 धाव्याने संघाची धावसंख्या धावपलकामध्ये जाऊन पोहोचली ते मात्र जवळपास 18 धावा. विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. मैदानावरती चांगली बॅटिंग करतात, दर्जेदार कामगिरी करतात. नाव आहे मैदानावरती आपण पाहिलं तर हितेनच्या नावामध्ये आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं विजयाचा जो संपादन आहे तो करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. श्रमता, एबिलिटी या खेळाडूकडे आहे, ती दाखवतोय.
बॅकफुटला गेले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळले, परंतु विकेट किपरने दाखवली चपलाई. आणखीन एक खेळाडू हितेन आतापर्यंत चांगला खेळ दर्शवत होते, तेच हितेनला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. फलंदाज बाद. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. षटकातील विचार केला तर जवळपास 3 चेंडू फेकून झाल्यात. धावा धावपलकावरती 18 धावा. न्यू बॅटर मैदानावरती रंजन पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. आई एकविरा नारंगी संघासाठी अंडरम क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलं, ज्यांना खेळत असताना ते रणजनजी पाटील मैदानावरती सध्याच्या घडीला आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी. बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र ड्राईव्ह करतायत. एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र मैदानावरती मिळाली. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या मात्र 19 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. विजयासाठी आई एकविरा नारंगी संघाला 4 धावेंची मैदानावरती आहे गरज. प्रयत्न करायचे आहेत, मेहनत करायची आहे. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षकांना धावा रोखायच्या आहेत. गॅप मधून चेंडूला एक्झिक्युशन करायचं आहे. गॅप शोधेल का, परंतु नाही. आणखीन एक खेळाडू आहेत, ते मात्र तंबूच्या दिशेने परततील. ही मॅच पुन्हा एकदा कठीण होईल का, हा प्रश्न आहे. तोपर्यंत आपण जाऊया डीज ऑपरेटरच्या दिशेने. थँक्यू. आणि विरार क्रिकेट असोसिएशनचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. एका बाजूला सुजित केसरी, थँक्यू डीजे सुजित केसरी आणि जितू क्षत्रिय, आपलं मनाच्या अंतकरणापासून स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2024 सीझन 5 च्या वतीनं. आगतम स्वागतम सुस्वागतम. सुजितजी केसरी आणि जितू क्षत्रिय यांचं या ठिकाणी आगमन आपल्या मुख्य मंचावरती आपण पाहू शकता. लास्ट गोचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केलाय, बरोबर आपल्या पंचांच्या बाजूने मात्र चेंडू निघून गेलाय. इथून एक धाव घेतली गेली. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात त्या मात्र 2-0. 20 रन ऑन दी बोर्ड्स लगावले गेले. मॅचला जिंकण्यासाठी 6 बॉलचा खेळ आहे आणि 6 बॉलमध्ये 3 धाब्यांची गरज आहे. समीकरण सहज सोपं आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ मैदानावरती कधीही बदलू शकतो. मॅच बदलेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. टाइम आहेत, ते टाइम देखील तुम्हाला पाहणं खूप गरजेचं आहे. सध्या टायमर सेट आहेत. पाटील नेटवर्कच्या आपण चॅनलवरती संपूर्ण मॅच पाहतात. सायबा प्रीमियर लीग सीझन 5 2024 हे मात्र शानदार आयोजन. अंतिम षटक काझी मैदानावरती आल्यात. काझी आज मैदानावरती राजी होतील का, हा प्रश्न आहे. काझीचा पहिला बॉल, काझीनं पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट मिळवून दिली. फलंदाज तंबूच्या दिशेने सेलिब्रेशन. म्हणून म्हटलं काझी मैदानावरती होतील का राजी. काझीनं पहिल्याच बॉलवरती घेतली विकेट. न्यू बॅटर न्यू मॅन इन अनिकेत मैदानावरती दाखल होतोय. 5 मध्ये 3 ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा मैदानावरती होतोय. आता 4 बॉलचा खेळ आहे. 4 बॉलमध्ये विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. अंडरम क्रिकेटमध्ये देखील एक मोठी स्पर्धा असतात आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर विरार परिसरातील एक मोठी स्पर्धा. नेहमीच या स्पर्धेची चर्चा मात्र पाहायला मिळतात आणि प्रत्येक खेळाडूला वाटतं की एकदा तरी सायबा क्रिकेट क्लबच्या मैदानावरती यावं, सायबा प्रीमियर लीग अटेम्प्ट करावी, हे प्रत्येकाला वाटतं. आज खऱ्या अर्थानं तो दिवस आलाय सायबा प्रीमियर लीगचा. पहिला दिवस सीझन 5चं हे आजचं पहिल्या दिवसाचं मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण मैदानावरती बदलले गेले आहेत. 4 बॉल 2 धाब्यांची गरज. ड्राईव्ह केला गेला. पुन्हा एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती. आता 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये जवळपास 1 धावेची गरज आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती सध्या पोहोचलाय तो संघ आई एकविरा नारंगीचा संघ आहे, पण विजयासाठी तुम्हाला 1 धाव घ्यायचीच आहेत. ऑफिशियल आमचे स्कोरर आहेत, पाटील नेटवर्कची टीम आहेत, त्यांना देखील ती 1 धाव मात्र लिहायचीच आहेत, परंतु ती 1 धाव घ्यावी लागेल. स्ट्राईक एनवरती अनिकेत. अम्ब्रेला टाईप क्षेत्ररक्षण सध्या सजवले गेले आहेत. फिल्डिंगची रचना जर आपण पाहिली छत्री टाईप क्षेत्ररक्षण. ड्राईव्ह केला गेला आहे आणि पहिलाच मॅच आहे तो पहिलाच मॅच मैदानावरती डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून मॅचला फिनिश केलाय. पहिल्याच मॅचला जिंकला टीम आई एकविरा नारंगी संघानं. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन आई एकविरा नारंगी. हार्ड लक टीम मीम बॉईज. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर विजयामध्ये थोडंसं ते पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं आहे आणि आई एकविरा संघानं हा पहिला मॅच जिंकलाय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन असणार आहे. पुढील जो मॅच आहे तो पुढील मॅच इथून विनर 1 आणि विनर 2 असणार आहेत. त्यामुळे
पहिल्या मॅचचा विनर संघ आहेत त्यांना विनंती आहे आपण टॉससाठी यावं. आणि दुसऱ्या मॅचचा विनर नुकता जो आपण पाहिला आई एकविरा नारंगीचा संघ आहेत, त्या आई एकविरा नारंगीच्या संघाला विनंती असतात आपण टॉससाठी यावं. बारोंडा माऊलीचा संघ आहेत, मी बारोंडा माऊलीला विनंती करेन आपण कर्णधार या. आणि त्यांच्या जोडीला आई एकविरा नारंगीच्या संघाचे कर्णधार आहेत, ते देखील आपल्याला त्यांना पाहायला मिळतील. चला जितू क्षेत्री आणि सुजित केसरी यांना विनंती करा आपण टॉस करण्यासाठी यायचंय. चला दोघांनी या. चला टॉस केला जातोय दोन्ही कर्णधारादरम्यान. 2 विनर टीम मधील हा टॉस असेल. आणि टॉस जिंकलाय. अच्छा, निर्णय फक्त सांगायचा. बॉलिंग काही हरकत नाही. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सना. मी विनंती करेल जतू क्षत्रिय सुजित केसरी आपण स्थानापन्न व्हायचंय. सो न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस जिंकलाय बारोंडा माऊलीने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केला आई एकविरा नारंगी या संघाला. एक मोठी मॅच, डिसायडर मॅच